ग्राउंड आमच्या हक्काचं, जागा आमच्या हक्काची, छत्रपती ग्राउंडवर आज 118 सर्वे नंबरची सरकारने पणन महामंडळाने मोजणी ठेवली होती आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे। आमच्या गरजेची भिवंडी तालुका के बागगांव देवरुंग व देवरुंग पाड़ा स्थित श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन में भिवंडी तहसीलदार के कर्मचारी व अधिकारियों द्वारा जमीन मौजनी को लेकर देवरुंग व देवरुंग पाड़ा के स्थानिकों ने विरोध प्रदर्शन करते हुए अपना रोष व्यक्त किया। इसी विरोध प्रदर्शन को लेकर भिवंडी तहसीलदार के कर्मचारी व अधिकारियों ने जमीन मौजनी को स्थगित किया गया। इस संदर्भ में देवरुंग व देवरुंग पाड़ा के स्थानिकों ने पत्रकारों से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। हा मोर नंबर पाठवला, हा चुकी पहिले मान्य करा तुम्ही। स्थानिक आदिवासी लोक आहेत त्यांच्या जागा तुम्ही बाधित करता काय? किती लोकांना समजवणार आता? हे जणांना समजवणार बेघर करून रोजगार तयार करता तुम्ही। 2005 तुम्ही घेतला, 5 वर्ष अजून काही 2005 तो मोर नंबर यांना माहित असेल ना, यांच्याकडे ओरिजिनल कॉपी आहेत, सुरुवातीपासून त्यांनी दिलेले ना। शिवछत्रपती ग्राउंडवर आज 118 सर्वे नंबरची सरकारने पणन महामंडळाने मोजणी ठेवली होती आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे आणि तसा निवेदन आम्ही त्या हरकतीचा दिला आणि ते निघून जायला तयार आहेत। आज 118ची जी सातबारा होता तो ग्रामपंचायतच्या नावाने होता, गुरचरण म्हणून 2007ला त्यांनी आमची फसवणूक करून त्यांनी पणन महामंडळाच्या नावावर केला आणि पणन महामंडळाने पुन्हा 2017ला तो सातबारा खालसा झाला होता आणि आज पुन्हा त्यांनी मोजणी लावली आणि कुठल्याही आम्हाला विचारात नाही घेताना मोजणी लावण्याचं कारण आम्हालाही समजलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हरकत घेतलेली आहे। आणि त्यांनी जो 118चा सातबारा सरसकट त्यांनी कुठल्या नियोजनार्थी किंवा कुठल्या कोणाच्या कोणाला विचारात नाही घेता ग्रामस्थांना त्यांनी सरसकट सातबारा आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावावर केला, त्याला आमची हरकत आहे आणि आम्ही तसं त्यांना निवेदन आज दिलेलं आहे। दावा केलाय का यापुढे? हो, आज दावा केलेला आहे, त्याची नोटीस त्यांना आता लागेल। आता मग ग्रामस्थांची काय मागणी इथं नेमकी? एवढे इथं महिला पण उपस्थित आहेत, सर्वांची एकच मागणी आहे की हा सातबारा आमचा जसा गेले तसा रिटर्न व्हावा आणि चुकीच्या मार्गाने गेले त्याच्यामुळे आम्हाला सातबारा भेटावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची। त्यांचं काय उत्तर आलं? जे आलेले जे अधिकारी वगैरे होते, पोलीस पण होते, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण याच्यासाठी एक बैठक घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तसा लेखी लेटर दिलेलं आहे आताचे। नंतर या पुढे जर कधी ते आले तर आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही इथं मोजणी किंवा कुठला या करून देणार नाही त्यांना। सध्या मोजणी थांबवली, आज थांबवलेली आहे मोजणी आणि पुन्हा त्यांनी ही मोजणीला कुठला या करावा नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा नाही। ग्राउंड आमच्या हक्काचं, जागा आमच्या हक्काची, जागा आमच्या गरजेची। कुरसरणी दिल्या वाढवण्याकरता लोकांना जागा घर बांधण्याकरता, परंतु आताचं सरकार हे आमच्याकडून हक्काच्या जागा आमच्या काढून घेऊन आज आम्हाला ग्राउंडसाठी कुठे जागा नाही, आम्हाला कुठे घरकुलं बांधण्याकरता जागा नाही, आम्हाला कुठे तलाव बांधण्याकरता जागा नाही, कुठे व्यायामशाला बांधण्याकरता जागा नाही। या सगळ्या जागा जर घेतल्या तर आम्ही या 3 गावांनी जायचं कुठं, राहायचं कुठं याच्या पुढे? कारण आमची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढणार आहे। या अनुषंगानं आमच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतले की ही जागा आमच्या पुढच्या व्यवस्थेकरता मला परत मिळावी, त्याच्याकरता आम्ही सतत आंदोलन करणार आहोत। त्याच्याकरता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो।
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.